काय करावं लागेल, कोणता प्रोजेक्ट आपण डिप्लॉय करणार आहे, जो आता डेमो घेतला तोच मी डिप्लॉय करतो, तुम्ही वेबसाईट डेमो करा. ठीक आहे ना. प्रोजेक्ट काय करायचा, पहिल्यांदा ओपन करायचं. ओपन केल्यानंतर सीएमडी केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल कोड पेस्ट डॉट राईट करतो. ठीक आहे, झालाय. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते. ठीक आहे, मी ऑल फाईल इथे क्लोज करतो. इथे आपल्याला पॅकेज भेटतं. ठीक आहे, आपण बनवलं एक व्ह्यूज फोल्डर, कनेक्शन मध्ये कनेक्शन आहे आणि इंडेक्स डॉट जीएस मध्ये काय आहे, आपलं जे काय सर्व्हरचे राउटिंग आहे ते राउटिंग इथे राईट केले. नोड मॉड्यूल मध्ये काय असतात, जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल करतो ते पॅकेजचे काय आहेत, मॉड्यूल्स इथे राईट केलेले असतात. बरोबर. आणि इथे पॅकेज डॉट लॉग मध्ये काय असतं, ठीक. आणि पॅकेज डॉट जेसन मध्ये आपण कोणते पॅकेज केलेत, कोणते पॅकेज आपल्या प्रोजेक्ट मध्ये यूज झालेत ते आपल्याला कुठे भेटतात, पॅकेज डॉट जेसन मध्ये. ठीक आहे ना. पण आतापर्यंत आता आपण कोणती कमांड रन करण्यासाठी, कमांड कोणती होती आपली, जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस हे कमांड होती. ही काय झाली, जे काय कमांड आहे ते प्रोडक्शन लेवल पर्यंतच वापरतात. ठीक आहे, कुठे वापरतात ते डेव्हलपमेंट पर्यंतच वापरतात. आणि जे काय प्रोडक्शन लेवल आहे, प्रोडक्शन लेवलला वेगळ्या कमांड आहेत रन करण्याच्या. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, जे काय कमांड आहे ते कमांड फर्स्ट आपण चेंज करू. मग कमांड चेंज करण्यासाठी इथे एक फर्स्ट कमांड राईट करायची. स्क्रीन मी क्लिअर करतो. इथे कमांड टाकायची npm init. आता npm init ने काय होणार, npm init -y टाकायचं आणि एंटर करायचं. जसं एंटर करताना तुमच्या पुढे काय झाले, एक फाईल क्रिएट झाली आणि जी काय डिपेंडन्सी होती वगैरे जे काय आपल्या प्रोजेक्ट मध्ये यूज झाली ती काय केली त्यांनी, npm init ने पॅकेज डॉट जेसन मध्ये ऍड केले. ठीक आहे ना. आतापर्यंत काय होतं, फक्त डिपेंडन्सी होती. आता त्याने ऍड काय केलंय, ते प्रोजेक्टचं नाव वगैरे सगळं, स्टार्ट कमांड वगैरे, टेस्ट वगैरे ते सगळं ऍड केलं. ठीक आहे. आता npm init टाकल्यानंतर कोणत्या पेजला यायचं, पॅकेट डॉट जेसन मध्ये यायचं आणि त्यामध्ये काय करायचं, तिथे आपल्याला एक स्क्रिप्ट दिसते सर्वांना. स्क्रिप्ट मध्ये काय करायचं, सिंपल स्क्रिप्टच्या खाली एक स्टार्ट म्हणून काय करायचं, ऍड करायचं. स्टार्ट केले आणि स्टार्टची कमांड टाकायची. आपली कमांड कोणती आहे, नॉर्मल कमांड कोणती आपली, नोड इंडेक्स डॉट, फक्त एवढंच राईट करायचं आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर मी आता कमांड एकदा रन करून चेक करतो. प्रोजेक्ट स्टार्ट आहे का आपला, 2 CMD ओपन आहे. ठीक आहे, 2 CMD ओपन आहे. झाली. npm init टाकली, सेकंड CLS केलं. आता मी कमांड टाकतो. आपली कमांड जुनी कोणती होती, नोड इंडेक्स डॉट जीएस टाकायचं किंवा नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस टाक. आता काय टाकायची, npm स्टार्ट टाका फक्त. बस npm स्टार्ट टाकलं, जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन झाला. चेक करायचा आहे, कमांड कोणती टाकली मी, npm स्टार्ट. आणि आता चेक करू की आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन झाला आहे की नाही. प्रोजेक्ट कुठे, लोकलहोस्ट कोलन 1 झालाय रन. आता कोणती कमांड आहे आपली रन करण्याची, npm स्टार्ट. ठीक आहे, इथे मी राईट करू कमांड, स्टेप बाय स्टेप मी इथे राईट करून घेतो. ठीक आहे, तुम्हाला परत नोट करायला अडचण नाही. मी कमांड टाकली पहिली npm -g टाकायची. ठीक आहे, -g चा मिनिंग काय आहे, आपण जेव्हा एखादी परमिशन मागतो, परमिशन कशात असते, यस और नो मध्ये असते. बरोबर. मग -g टाकलं तेव्हा काय करेन, परमिशन मागणार नाही, जे सगळ्या परमिशनला काय करेन, यस 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 करून टाकेन. ठीक आहे. आता प्रोडक्शन लेवलला झालाय आपला प्रोजेक्ट. अजून एक काम आहे. आता आपलं अजून काम काय राहिलंय, इकडे जाऊ. आता जो काय प्रोजेक्ट आपला रन आहे, कोणत्या पोर्ट नंबर वर रन आहे प्रोजेक्ट, 1000. ठीक आहे, आज 1000 एवढे. एखादा अजून 5-6 युजर आले. बरोबर. आता सपोज 2 युजर, हे मी इथे एकदा रन करतो. ठीक आहे, अजून एक मी CMD ओपन करतो, सिंपल समजण्यासाठी फक्त एक घेऊ. तुम्हाला हा एरर आलाय कधी, की सर्व्हर इज बिझी म्हणून, असं ऑलरेडी आला एरर का नाही आला, ठीक आहे. नाही आला कोणाला, ठीक आहे. बॅच 51 आहे ना, कधी नाही आला. ठीक आहे, CMD राईट करतो मी. CMD राईट केल्यानंतर इथे मी करतो npm स्टार्ट आणि इथे एंटर करतो. जसं एंटर करीन आपल्याला एक एरर पाहायला भेटेल. आय थिंक भेटला एरर. काय एरर आहे मला सांगा बरं. आता आहे का एरर, दिसतोय सर्वांना, काय आहे, बरं जाऊन ते नका लाईन वाचू, हे लाईन वाचा.
हे लाईन काय आहे? म्हणजे जो काय पोर्ट नंबर आहे तो काय ऑलरेडी आपला दुसऱ्या सीएमडी मध्ये चालू आहे, बरोबर ना? जो काही हा पोर्ट नंबर आहे 1000 हा पोर्ट नंबर दुसऱ्या सीएमडी मध्ये चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो पोर्ट नंबर काय सांगतोय, बिझी सांगतोय किंवा ऑलरेडी यूज केलाय. ठीक आहे, असा एरर आलाय सर, आला असेल आय थिंक, डबल सीएमडी ओपन झाले असतील तर कोणाकोण. ठीक आहे, मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आता एक युजर नाही येणार आपल्या वेबसाईटला, मल्टिपल युजर येणार ना. आता एकाने उघडली दुसऱ्याला नाही उघडणार, असं तर नाही करून द्यायचं आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला काय करायची की मल्टिपल पोर्ट नंबर टाकायचे. काय टाकायचे आपल्याला? मल्टिपल पोर्ट नंबर. मग मल्टिपल पोर्ट नंबर टाकायचे असेल तर आपल्याकडे एक पॅकेज आहे. कोणतं पॅकेज आहे? डोंट ENV म्हणून पॅकेज आहे आपल्याला. चेक करू एकदा, कोणतं? डोंट ENV असं एक काय NPMचं पॅकेज आहे. त्या वेबसाईटला आलो, वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट वगैरे दिसेल, तुम्हाला वाचायची, तुम्हाला आणि डीप मध्ये नॉलेज घ्यायचे असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटला येऊन बघू शकतात कसं यूज करायचं. ठीक आहे, सिंपल मी काय करतो, त्याला पॅकेजला इन्स्टॉल करतो. CMD मध्ये आलो आणि NPM डोंट ENV जी काय पॅकेज आहे ती पॅकेज मी काय करतो, इथे इन्स्टॉल करतो. झाले पॅकेज इन्स्टॉल. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर डोंट ENV चा आपल्याला काय फायदा आहे की आपण आपल्या फाईलमध्ये एक ENV फाईल बनवू शकतो. मग एक नुसती एक फाईल बनवायची, पुढे बनवायची आपल्या प्रोजेक्ट मध्ये बनवायची. ठीक आहे ना, एम्प्टी पेज वर क्लिक करतो आणि एक मी फाईल बनवतो. इथे पहिल्यांदा द्यायचं .env आणि इथे आपला राहणार पोर्ट नंबर. मग मी एक पोर्ट नंबर एक कीवर्ड घेतो, पोर्ट आणि इक्वल टू 3001 पोर्ट नंबर घेतला. ठीक आहे, फक्त एक फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये मी राईट केले एक पोर्ट नंबर, आणि पोर्ट नंबर कुठे आपला दुसरा की इथे index.js मध्ये. मग इथे आपण जे काय पॅकेज इन्स्टॉल केले त्या पॅकेजला फक्त काय करायचे, ते इम्पोर्ट करायचे. कोणतं पॅकेज घेतले आपण? डोंट ENV इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डोंट ENV. झालंय. ठीक आहे, झालंय पॅकेज इन्स्टॉल. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर त्याची एक मिडलवेअर, छोटीशी मिडलवेअर आहे, काय की डोंट ENV डॉट कॉन्फिग म्हणून आणि राऊंड ब्रॅकेट. बस एवढेच राईट करायचे, झालं. आपण ह्याचा यूज करू शकतो. आता ह्याचा यूज कसा आहे की आपण जे काय डोंट ENV मध्ये पोर्ट नंबर राईट केलाय त्याला आपण काय करू शकतो, index.js मध्ये ऍक्सेस करू शकतो. मग ऍक्सेस करताना कसं ऍक्सेस करणार? सिंपल, इथे येणार आपला इथे पोर्ट नंबर आहे, इथे सांगायची process.env आणि त्यातून आपल्याला काय घ्यायची, पोर्ट नंबर, आणि इथे दोन दोन खांब देऊन टाकायचे. काय याचा अर्थ शिकला असताना तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये, आता ऑर म्हणतात, बरोबर ना? जसं अँड असतं, अँडला आपण काय देतो, असं डबल अँड देतो. ठीक आहे ना, त्याच प्रकारे हे काय, ह्याला काय म्हणतो आपण, ऑर म्हणतो. म्हणजे काय सांगितलंय की हा पोर्ट नंबर बिझी असेल तर तो कोणता यूज करायचा, हा करायचा, बरोबर? म्हणजे हा पोर्ट नंबर बिझी असेल तर कोणत्यावर रन होणार, मग ह्याच्यावर होणार. बस एवढाच फंड यात, बाकी काय नाही. म्हणजे 1000 वर पहिल्यांदा कोणाचं तरी रन होत असेल, हा 1000 नंबर पोर्ट नंबर बिझी असेल तर रन कोणावर होणार होता, तो 3000 वर होणार. ठीक आहे ना, मग तेच सांगितलं इथे. हा नसेल तर हा, और म्हणजे तेच ना, हे नसेल तर ते. कोणतं? इथे 3000 पोर्ट नंबर दिलाय आपण इथे. हा 1000 नंबर पोर्ट नंबर बिझी असेल म्हणजे हा कुठेतरी बिझी असेल तरच हा 3000 काय होणार, यूज होणार. नाहीतर हा 3000 यूज असेल म्हणजे कुठेतरी बिझी असेल तर हा यूज होणार. म्हणजे हा कुठेतरी काम करत असेल तर हा येणार, हा कुठेतरी काम करत असेल तर हा येणार, दोघांपैकी कोणतरी येणार. ठीक आहे, आपल्याला एरर नाही शो होणार. फक्त झाली एवढी प्रोसेस झाली. बस एकदा प्रोजेक्टला रन करून चेक करायची. काय कमांड आहे आपली, npm स्टार्ट, एंटर केलं, झालंय. चेक करायचे आउटपुट ह्याचं. ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो localhost:1000, झालंय सर. ठीक आहे ना, ठीक आहे. आता आपलं काय झालं, आतापर्यंत जे काय आपला प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट काय झाला, आता प्रोडक्शन लेवलला झाला. ठीक आहे, प्रोजेक्ट झाला आपला प्रोडक्शन लेवल, बरोबर. आता डेटाबेस कडे जाऊ. आता जो काही डेटाबेस आहे आपला तो कसा आहे, सध्या लोकली आहे डेटाबेस, बरोबर. आता त्याला आपण काय करणार, सर्व्हरला टाकणार. जो काही डेटाबेस आहे तो कुठे टाकणार आपण, आता सर्व्हरला टाकणार. ठीक आहे, मग सर्व्हरला टाकण्यासाठी
मी काय करतो की फर्स्ट ऑफ ऑल तो काय डेटाबेस आहे तो डेटाबेस एकदा डाउनलोड करतो. PHP माय ऍडमिनला आलो आणि आपल्याला इथून डेटा काय करायचा आहे, इम्पोर्ट करायचा आहे, एक्सपोर्ट करायचा आहे, घ्यायचा आहे का द्यायचा आहे, एक्सपोर्टवर क्लिक करायचं. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर ठीक आहे, कोणता डेटाबेस सिलेक्टेड आहे, ठीक आहे, टेबल सिलेक्टेड, डेमो घेतला आणि इथून आपल्याला डेटाबेस काय करायची, एक्सपोर्ट करायची. घेतला, इथं सिलेक्टेड झालाय डेटाबेस डेमो 1. इथे काय चेंजेस करायचे नाही, काय नाही काय नाही, डेटा एक्सपोर्टवर क्लिक केलं, एक्सपोर्टवर क्लिक करायचं, बस एक फाईल डाउनलोड झाली. ते demo1.sql फाईल झाली इथे डाउनलोड. एक माझ्या डाउनलोड मध्ये आले असेल, आली इथे demo1.sql. आता ही फाईल डाउनलोड केली, त्यानंतर नेक्स्ट स्टेप की कुठे जायचे आपल्याला, आता गुगलला जायचं. गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचं clevercloud.com. ह्या वेबसाईटला आल्यानंतर आपल्या पुढे काय होईल, असा एक इंटरफेस ओपन होईल. आता इथे दोन ऑप्शन दिसतात आपल्याला, एक ऑप्शन दिसते लॉग इनचं आणि सेकंड साइन अप. मी करू साइन अपवर. साइन अपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन दिसेल, ठीक आहे. साइन अप करण्याचं तुम्ही जे काही साइन अप करणार ते कशा थ्रू करायचं, गिटअप थ्रू करायचं. कशा थ्रू करायचं, गिटअप थ्रू. आता माझं ऑलरेडी अकाउंट आहे, त्यामुळे मी काय करतो इथे आता लॉग इन करतो. ठीक आहे, मला पासवर्ड माहित नाही, मी डायरेक्ट कंटिन्यू विथ गिटअप करतो, बस. जसं तुम्ही कंटिन्यू विथ गिटअप केलं, गिटअप केल्यानंतर तुमच्या पुढे काय होईल, असा इंटरफेस होतो. झाले तुमचे गिटअपची जी काय प्रोफाईल फोटो वगैरे असेल, जी पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ते इथे शो होईल. काय करायचं, इथं पर्सनल स्पेसवर क्लिक करायचं, त्यानंतर क्रिएटवर क्लिक करायचं आणि ऍड वर क्लिक करायचं, अनऍड ऑनवर क्लिक करायचं. जसं तुम्हाला त्याच्यावर क्लिक करताना असा इंटरफेस ओपन. मग इथे काय करायचं तुम्ही की डेटाबेस सिलेक्ट करायचा. आपला डेटाबेस कोणता आहे, कोणता आहे डेटाबेस, MongoDB ना, कोणता आहे डेटाबेस, MySQL. मग सांगा ना, आहे किती. मग इथे करायचं फक्त सिलेक्ट. सिलेक्ट केल्यानंतर इथे काही चेंजेस नाही करायचं, जे काही पहिलं ऑप्शन आहे ते पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं. का बरं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं, कारण ते फ्री आहे ना. ते काहीतरी डॉलर मध्ये $5, किती $0, म्हणून आपण ते ड्यू सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करायचं, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे एक नाव द्यायचं. सपोज नाव देऊ आपण A2Z51, ठीक आहे. आणि इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करताना काहीतरी लोड होईल आणि ह्या साईडला काहीतरी एक A2Z51चं काहीतरी जे नाव दिलं ते ओपन झालं आपलं इथे ओपन, ठीक आहे. झाले PHP ऍडमिन सारखं एक तुम्हाला इथे एक नाव दिसतं इथे एक नाव. त्याच्यावर सिंपल काय करायचं, क्लिक करायचं PHP माय ऍडमिन वर. हे टोटल टाइम खाईन, कारण फ्रीच आहे म्हणून भरपूर टाइम खाणार आहे. जेव्हा तुम्ही पेड घेता तेव्हा लय फास्ट होईल. होईल का नाही आज, काय झालं, ठीक आहे, भरपूर टाइम खाणार आहे. झाले ओपन. आता ओपन झाल्यानंतर तुमच्या पुढे काय झालंय, जो काय PHP माय ऍडमिनचा इंटरफेस होता एक्झॅक्ट तसाच काय झालंय, ओपन झालंय इथे आहे ना. इथे जसं PHP ऍडमिन मध्ये आहे कुठे एक्झॅक्ट तसाच इंटरफेस ओपन झालाय है ना. मग इथे सिंपल काय करायचं, ते आपल्याला तिथे एक इम्पोर्ट फाईल करायची. कोणती फाईल, जी की आपण जे डाउनलोड केली ती. आता इथे तुम्हाला दोन डेटाबेस दिसतात. वरच्यात काय करायचं नाही, सेकंड वर क्लिक करायचं. जसं सेकंड, ठीक आहे, सेकंड का फर्स्ट, ठीक आहे, फर्स्ट वाल्यावर क्लिक करायचं. फर्स्ट वाल्यावर क्लिक केल्यानंतर ह्याच्यामध्ये एक डेटाबेस बनवून घ्या पाहिजे. सपोज मी बनवतो demo1 आणि इथे काय करते, क्रिएट सर्व्हर कनेक्शन, तर MySQL सर्व्हर फेल टू, ठीक आहे, सर्व्हर डाऊन आहे याचं.
इनकॉग्नेटिव्ह मोडला आपण चेक करू. ठीक. कारण फ्रीचं असल्यामुळे ते तसंच करणार आहे आपल्याला. तसं प्रॉब्लेम दिला की आपण ऑप्शन वापरायचं नसते, सोल्युशन बघायचं त्याचं कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला. ठीक आहे ना. पासवर्ड आणि ईमेल मागतात. फॉरगेट पासवर्ड. ठीक आहे. एंटर ईमेल नंबर, व्हेरीफाय. ईमेल काय दिलं हे कार्टून सेंड टू प्रोसीड. काय झालं? ठीक आहे, पासवर्ड मला माहित नाही ना, त्यामुळे तो इश्यू यायला लागला आता. रिटर्न तेच. 2 मिनिट फक्त मी ईमेलची काय गेटअपचा पासवर्ड आहे तो एकदा चेंज करतो. अरे का होईना असं? रिटर्न टू विथ लॉग इन, पासवर्ड नाही माहिती. अरे यार, ठीक आहे, इकडे ट्राय करू एकदा. ठीक आहे, फ्रीच असल्यामुळे असंच त्रास देणार आहे तुम्हाला सर्वांना. आता तर मला देतंय, तुम्हाला पण देणार आहे आता. ठीक आहे, क्लाउड सर्व्हिस आहे एक. फर्स्ट वर क्लिक, डेटाबेस बनवायचा आहे, डेमो 1. ठीक आहे, आय थिंक झालंय आता इथे एक डेमो टेबल झालाय क्रिएट. ठीक आहे, टेबल नेम झालंय की. ठीक आहे, एक डेटाबेस सिलेक्ट झाला आय थिंक. इथे मी काय करतो, इम्पोर्ट करतो. ठीक आहे, चालन आय थिंक. इम्पोर्ट सिलेक्ट फाईल घेतली आहे. कोणती फाईल आपली? डेमो 1. इथे फक्त एक सिलेक्ट केली. सिलेक्ट केल्यानंतर काही चेंजेस नाही करायचे, सिम्पल काय करायचे ते इम्पोर्ट करायचे. जसं इम्पोर्ट करताना आलं टेबल, आपले 2 टेबल आले इथे. ठीक आहे, टेबल आल्यानंतर 2 टेबल आले. टेबल आल्यानंतर काय करायचं, ते ऍडमिन दिसतंय, ऍडमिन वर क्लिक करायचं. इथे आपल्याला ऑप्शन दिसतात. पहिलं काय दिसतंय? होस्ट दिसतोय. सेकंड डेटाबेस नेम, त्यानंतर पासवर्ड. आता जो काय हा होस्ट आहे, होस्ट काय करायचा, कॉपी करायचा. कंट्रोल C करा आपल्या कोडमध्ये, आणि कोडमध्ये आल्यानंतर जिथे काय कनेक्शन आहे आपलं, आता होस्ट लोकल होस्ट आहे ना, लोकल होस्टच्या जागेवर काय करायचं, जे काय आपण कॉपी करून आणलंय होस्ट, ते इथे काय करा, सिंपल पेस्ट करा. त्यानंतर सेकंड इथे काय डेटाबेस, याला काय करा, कॉपी करा, आपल्या कोडमध्ये या, आणि जे काय डेटाबेस नेम आहे ते इथे पेस्ट करून द्या. त्यानंतर जसं आपण डेटाबेस नेम आणलंय त्या प्रकारे इथे युजर भेटतं. या युजरला काय करायचं, कॉपी करायचं. जो काही आपला डेटाबेस आहे ते डेटाबेसच्या युजरच्या जागी काय घेते, पेस्ट करून टाकू. त्यानंतर लास्ट काय राहिला आता आपला पासवर्ड. पासवर्ड काय करायचं, जी कुलूप दिसतंय त्या कुलपावर काय करायचं, एकदा क्लिक करायचं, आणि मगच इथून कॉपी करायचं. इकडे जाऊन काय करायचं, सिंपल पेस्ट करायचं. बस कॉपी पेस्ट झालंय. ह्याचं काम आपलं संपलंय आता. ठीक आहे, आता काम संपल्यानंतर मी एकदा चेक करतो की आपला जो काही डेटाबेस आहे तो वर्किंग होतोय की नाही, करायची चेक. त्यासाठी मी सिंपल CMD मध्ये आलो. CMD मध्ये आल्यानंतर आपला प्रोजेक्ट ऑलरेडी चालू आहे. आता ब्राउझरला जाऊ, लोकल होस्ट कोलन 1000 आणि इकडे रिफ्रेश करतो. आणि इथे मी काय करतो, एक आपला ईमेल आणि दुसरा काय टाकला, पासवर्ड, आणि लॉग इन केलं. झालं लॉग इन. म्हणजे जो काय आपला डेटाबेस आहे तो डेटाबेस काय झाला, आता ऑनलाईन झालाय. ठीक आहे, मग ऑनलाईन झाल्यानंतर आता डेटाबेसचं पण काम संपलं, आणि जो काय आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट आपण प्रोडक्शन लेवलला पण बनवलाय. त्यानंतर
अजून एक काम आहे आपलं राहिले आता, जो काय आपला कोड आहे तो कोड आता सर्व्हरला टाकायचा. डेटाबेस तर आपण सर्व्हरला टाकलाय. आता राहिला पण आपला जो काय कोड आहे तो कोड टाकायचा. कुठे टाकणार? गुगलला यायचं. गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचं github.com. सर्वांचा अकाउंट आहे गिटहबला? नसेल तर ओपन करा, असेल तर चांगली गोष्ट आहे. मग इथे काय करायचं, एक सिंपल एक न्यू वर क्लिक करू. न्यू वर क्लिक केल्यानंतर जी काय आपलं रिपॉझिटरी नाव आहे ते रिपॉझिटरी मध्ये एक नेम टाकतो. जसं की मी A to Z 51 डेमो म्हणून टाकतो. काय चेंजेस करत नाही, डायरेक्टली मी काय करतो इथे क्रिएट रिपॉझिटरी. जसं मी क्रिएट रिपॉझिटरी केलंय, झालं इथे. आता इथे आपल्याला भरपूर सारे ऑप्शन भेटतात. इथे सेटअप डेस्कटॉप दिसतंय, HTTP दिसतंय, किंवा इथे अपलोड एक्झिस्टिंग फाईल दिसतंय बटन. त्या टेक्स्टवर काय करा, सिंपली क्लिक करा आणि इथे चॉईस केल्यानंतर इथे काय करायचं, आपला जो काय प्रोजेक्ट आहे, कुठे प्रोजेक्ट डेस्कटॉपवर आहे बरोबर. डेस्कटॉपमध्ये A to Z 50 बॅच आणि हा जो काय डेमो प्रोजेक्ट आहे तो डेमो प्रोजेक्ट. आणि इथे फक्त काय करा, ऑल फाईल सिलेक्ट करा आणि इथे ओपन करा. बस एवढंच मिळतं. कशा 5 फाईल आल्यात काहीतरी, आल्या सर्व फाईल इथे env config index डॉट पॅकेज डॉट सगळ्या फाईल आल्या. आल्यानंतर इथे काय करायचं, कमिट चेंजेस. जसं तुम्ही कमिट चेंजेस करता, जो तुमचा लोकली कोड होता तो कुठे आला, आता गिटअपला आलाय. ठीक आहे. मग गिटअपला आल्यानंतर इथे काही चेंजेस नाही करायचे. जी काही ही URL आहे, URL एकदा कॉपी करायची. आणि कॉपी केल्यानंतर एक वेबसाईट आहे कोणती, की रेंडर म्हणून, असं render.com असं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे अशी एक वेबसाईट ओपन. ठीक आहे. इथे काय करायचं, डॅशबोर्डवर क्लिक करायचं. जसं तुम्ही डॅशबोर्डवर क्लिक करताना ऑप्शन भरपूर सारे भेटतात, लॉग इन करण्यासाठी किंवा साइन अप करण्यासाठी. साइन अप कशाने करायचं, कंटिन्यू विथ गिटहब. झाल्यानंतर क्रिएट अकाउंट. ठीक आहे, लास्ट स्टेप आहे फक्त हे. आता झालं. मग यानंतर काय होईल ना, एक्झिस्ट. ठीक आहे, एक ईमेल राईट करतो मी. ठीक आहे, ईमेल टाकतो मी. दुसरा ईमेल टाकतो, फक्त राईट करतो एक. T1 म्हणजे क्रिएट अकाउंट. ठीक आहे, ईमेल चेंज केला फक्त मी एक. डिस्टन्स व्हेरिफिकेशन ईमेल. ओके. अरे खूप टाइम घेत आहे. करू काय कंटिन्यू विथ गुगल. ठीक आहे, होतंय का चेक करू. तुम्ही खास जास्ती करून काय करा, कंटिन्यू विथ काय करणार, गिटअपच करणार. ठीक आहे ना. गिटअप केल्यानंतर तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन. इथे काय करायचं, सिंपल न्यू बटनावर क्लिक करायचं आणि इथे वेब सर्व्हिस. वेब सर्व्हिसवर जसं क्लिक करताना तुम्हाला अशी ऑप्शन भेटतात, काय गेट प्रायव्हेट, गेट पब्लिक रिपॉझिटरी. मग इथे पब्लिक रिपॉझिटरीवर क्लिक करायचं. जे काय आपण कॉपी केली ती लिंक गिटअप रिपॉझिटरीची, ती काय करायची, इथे पेस्ट करायची आणि इथे कनेक्ट बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही कनेक्ट करता, आलं इथं प्रोजेक्टचं नाव आलंय, तो प्रोजेक्टची लँग्वेज आली, फाईलची ब्रांच आली, मेन ब्रांच आहे म्हणून. परत npm इन्स्टॉल आलंय, जो काय प्रोजेक्ट स्टार्ट कमांड आहे ती पण इथे आली. मग इथे काय करायचं, कोणतं निवडायचं आता, फ्रीवालं. ठीक आहे ना. आता सध्या आपण फ्रीवालंच निवडू. त्यानंतर काही चेंजेस नाही करायचे, डायरेक्टली करायचं डिप्लॉय वेब सर्व्हिस. बस झाली तुमची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट काय झाली, डिप्लॉय झाली. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या पुढे एक असा इंटरफेस होतो. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुमचे एक ब्लॅक स्क्रीन ओपन येईल, ज्यामध्ये काय जे एरर असतील ते एरर आपल्याला इथे शो होतील. नाहीतर जी काय आपल्याला इथे एक लिंक भेटली इथे लिंक HTTPS A to Z 51 डेमो असं काहीतरी भेटलंय. ठीक आहे ना. ही वेबसाईट क्लिक केलं की आपल्याला ह्याच्यावर आपली जी काही वेबसाईट आहे ती होस्ट झाली. इथे टाइम घेणारी लोड होती, इन प्रोग्रेस. ठीक आहे, टाइमच लागणार आहे थोडं, आणि एक्झिक्यूट होण्यासाठी टेस्टिंग वगैरे करेल ते.
ठीक आहे, आलं इथं लाईव्ह आलंय. मग लाईव्ह आल्यानंतर इथे तुम्हाला जी URL दिसते त्या URL आपण काय करणार, क्लिक करणार. जसं क्लिक करणार, ठीक आहे, इंटरनल सर्व्हर एरर, ठीक आहे, काही एरर नाही. ब्राउझर, ठीक आहे, इथे एक एरर भेटला. काय एरर भेटलाय? फेल टू लुकअप व्यू लॉगिन डॉट इजेस इन व्यू डायरेक्टरी. ठीक आहे, व्यू डायरेक्टरी मध्ये आपली लॉगिन डॉट इजेस सापडली नाही का? का व्यू डॉट जीएसच नाही, व्ह्यूज फाईलच नाही आली आहे ना, व्ह्यूज फोल्डरच नाही आला. ठीक आहे, ते क्लिक करू, अपलोड फाईल्स, चॉईस फाईल वर क्लिक करू. ठीक आहे, कोणता कोणता फोल्डर राहिला आपला? फक्त व्ह्यूजच राहिले ना. नोड मॉड्यूल घ्यायचा, तो पण घेऊन टाकू. ठीक आहे, तो पण घेऊन टाकू आपण डायरेक्टली. अरे सिंपल व्यू घेतला. ठीक आहे, तसं काही क्लिक होणार नाही. ठीक आहे, ती मेथड वेगळी थोडी. आपण डिप्लॉय करताना काय करतो की गिटअप डेस्कटॉप आपण यूज करतो. ठीक आहे ना, गिटअप डेस्कटॉप न यूज करता मी डायरेक्ट मग दुसरी स्टेप सांगतो तुम्हाला. ठीक आहे, गिटअपला अपलोड करण्याची काय करा, एक नवीन आपण रिपोजिटरी बनवू. फक्त ॲज इट इज डेमो 1 दिलं मी नावाला. क्रिएट रिपोजिटरी, जी काय आपली CMD चालू. ठीक आहे, आता इथं आपण क्रिएट अपलोड एक्झिस्टिंग फाईल केलं. ठीक आहे ना, आणि त्यानंतर आपल्या इथे कमांड दिलं, बरोबर. आता ह्या कमांडचा यूज करून आपण काय करू, गिटअपला अपलोड करू. मग जी काय आपली CMD ओपन आहे, CMD ला एकदा स्टॉप करतो मी. एकदा क्लिअर केल्यानंतर गिटअपला जी काय आपले कमांड दिसते, ही पहिली कमांड उचलायची, CMD मध्ये पेस्ट करायची. परत सेकंड कमांड उचलायची, npm git init, ह्याला आपण कॉपी करा, इकडे जाऊन पेस्ट करा. त्यानंतर जे काही कमांड्स आहेत ते कमांड आपण एक 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 उचलून डायरेक्ट काय करणार, इकडे पेस्ट करत चालायच्या. ठीक आहे, 3 कमांड झाल्या. त्यानंतर गेट कमिट, ह्याला पण करू इथे कॉपी, इथे करू पेस्ट. त्यानंतर अजून एक कमांड राहिली आपली, कोणती, गेट ब्रांच, कॉपी केली, इकडे पेस्ट करा. त्यानंतर जे काही लास्ट कमांड राहिले हे पण काय करणार, कॉपी पेस्ट. ठीक आहे, जास्त काही नाही डिप्लॉय मध्ये, फक्त कॉपी आणि पेस्टचे काम. आणि लास्टची कमांड पण मी इथे काय करतो, ऍड, कॉपी पेस्ट. झालंय. जे काही कमांड आहे आपण कमांड इथे काय केल्या, राईट केल्यानंतर मी त्याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश जसं केलं, एक फाईल आली इथे, कोणती, रेडमी फाईल आली, बरोबर. मग रेडमी फाईल आल्यानंतर इथे कमांड टाकायच्या. कोणत्या कमांड आहेत, ठीक आहे, तेवढे कमांड कॉपी पेस्ट केल्यानंतर आपल्याला 3 कमांड आहेत. 3 कमांड कोणत्या, गेट, ऍड आणि इथे डॉट द्यायचा, एंटर करायचं. झाल्या, सर्व फाईल सिलेक्ट करून तो जेवढ्या लागतात तेवढ्या. फर्स्ट कमांड झाली. सेकंड कमांड राहणार आपली गेट कमिट, -m, आणि इथे सांगणार डबल कोड मध्ये सांगायचं एक मेसेज सांगू आपण, लॉन्च म्हणून असं काहीतरी मेसेज राईट केला, एंटर करायचं. झाली. त्यानंतर अजून एक कमांड आहे, git push -u आणि origin main, ही एक कमांड राईट करायची. ठीक आहे, कमांड तुम्हाला मी देतो. हे 4 कमांड टाकल्या की जे काही आपला प्रोजेक्ट आहे ऍज इट इज कॉपी होणार आणि डायरेक्ट कुठे जाणार, तो गिटहबला जाणार. आता पहिल्यांदा कोणती फाईल होती, फक्त एक रीडमी फाईल होती. आता मी रिफ्रेश करतो एकदा. जसं मी रिफ्रेश केलं, आल्या सर्व फाईल, नोड मॉड्यूल, व्ह्यूज, env, रेडमी आली, con.js आली. त्यानंतर इथे काय करणार, जी काही URL आहे URL आपण सिंपल कॉपी करू. जी प्रोसेस आपण रेंडर मध्ये केली तेच ऍज इट डबल प्रोसेस करू. न्यू बटनावर क्लिक केलं, वेब सर्व्हिस नंतर पब्लिक रिपोजिटरी, जी कॉपी केली ती इथे पेस्ट आणि कनेक्ट केल्यानंतर इथे काही चेंजेस करायची गरज. ठीक आहे, लोड होती थोडी, काही चेंजेस करायचे नाही. सिंपल खाली यायचं, इथे फ्रीचं सिलेक्ट करायचं आणि डिप्लॉय वेब सर्व्हिस. ठीक आहे, थोडासा टाइम घेईल लोडिंग, आणि इथे काहीतरी अपलोडिंग चालेल. इथे CMD मध्ये जे काही आपल्याला एरर आहे ते एरर आपल्याला इथे शो होते. ठीक आहे, इथे काही एरर नाही. ओके,
रन फॉर्म डिटेल्स. ठीक आहे. हे लाईव्ह आलं, लाईव्ह आल्यानंतर जी काय आपल्याला वरती एक URL दिसते, ह्या URL ने आपण काय करू शकतो, वेबसाईट पाहू शकतो. जसं की इन प्रोग्रेस चालू आहे. ठीक आहे, कम्प्लीट होऊन देऊ एकदा आपण. ठीक आहे, आलं इथं लाईव्ह. लाईव्ह आल्यानंतर जी काय आपल्याला वरती एक URL दिसते, त्या URL आपण एकदा क्लिक करून चेक करू की जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो लाईव्ह झालाय. झालाय. ह्याला आपण URL कोणाला आपण शेअर करतो. जसं की मला आता तुम्हाला ही URL सेंड करायची. जसे मी हे तुम्हाला पेस्ट केली. तुमच्यात बी जे काय आपला लॉग इन फॉर्म बनवला होता, तो लॉग इन फॉर्म तुम्ही पण काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. चेक करा बरं, लॉग इन करा बरं सर्व. लॉग इन ना करू, रजिस्ट्रेशन करा. डेटा कन्फर्म, तुमचा डेटा माझ्याकडे येतोय की नाही ते चेक करू. ठीक आहे, झालंय आपल्या डिप्लॉय वेबसाईट म्हणून. बस एवढंच प्रोसेस होती त्याची. ठीक आहे. ठीक आहे, तुमचा डेटा येतोय की नाही चेक करू. फक्त तुम्ही रजिस्ट्रेशन करा, लॉग इन ना करू, रजिस्ट्रेशन करा. ठीक आहे, 2च युजर आहे सध्या माझ्याकडे. जसं तुम्ही डेटा इन्सर्ट करता, काय दाखवतंय रजिस्ट्रेशन केल्यानंतर. ठीक आहे. फॉर्म होत ओपन होत नाही. ठीक आहे, मी चेक करतोय एकदा मोबाईल. ठीक आहे, थोडा टाइम लागणार आहे. तुम्हाला काही करा तुम्ही, कारण हे फ्रीचं यूज करतोय आपण. जसं आपण फ्रीचं यूज करणार, प्रॉब्लेम येणारच. ते काय करतात, स्लो चालवतात आपलं सर्व्हर. मग आपण काय करावं, फास्ट चालण्यासाठी आपण पेड घ्यावं वर्जन. ठीक आहे ना. तुम्हाला ओपन केल्यानंतर तुमच्या पहिल्यांदा ब्लॅक स्क्रीन ओपन होईल आणि मग थोडंसं काहीतरी सेकंद थांबल्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे, असे इश्यू भरपूर जणांना येणार आहेत. ठीक आहे, नॉट फाउंड येत आहे, बरोबर आहे. बऱ्याच जणांना नॉट फाउंड येत असेल, काहींना येत नसेल. कारण ह्याचं जे काय आपण सर्व्हर यूज करतो, ठीक आहे ना, ते आपण फ्रीचं सर्व्हर यूज करतो. त्यामुळे आपल्याला ते इश्यू पाहायला भेटणार आहे. होत आहे का रजिस्ट्रेशन? ठीक आहे, अजून कोणाचं झालं नाहीये. नॉट फाउंड येत आहे का? ठीक आहे, मला पण तेच येते. ठीक आहे, आता तर ते वेबसाईट पण दिसणार. ठीक आहे, हा एरर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, होईन चालू. अजून ती काय होऊ राहिली, प्रोग्रेस होऊ राहिली आणि अपलोड होऊ राहिली सर्व्हरला. ठीक आहे ना. अजून ठीक आहे ना, अजून ते अपलोड होऊ राहिले. आपण आता डिप्लॉय केली ना, डिप्लॉय व्हायला थोडा टाइम लागणार आहे. ठीक आहे, अजून होईल. पण आपल्याला थोडक्यात दिसली, तुम्हाला सांगितले मी की असे आपण करू शकतो. ठीक आहे, इथे आपल्याला URL भेटेल. ही URL काय करायची, कॉपी करायची आणि आपण कुणाला पण सेंड करायची, त्याला सेंड करू शकतो. बस. जो नॉट फाइंडचा एरर येतोय, तो एरर काय येतोय की